ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती असलेल्या श्रीमद भागवतामध्ये क्लिष्ट वाटणारे आध्यात्मिक ज्ञान वृक्ष गद्य विवेचनापेक्षा रंजक कथेद्वारे मांडले आहे. मागच्या भागात ऐकल्याप्रमाणे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांच्या या संवाद प्रसंगात नारद मुनी जीवनाचे सार ज्ञान आपल्याला सांगतात. पुढे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना गांधारी माता व धृतराष्ट्रांनी परमेश्वर प्राप्तीसाठी कोणता मार्ग निवडला हे सांगतात. नारद मुनी म्हणतात, हिमालयाच्या दक्षिण भागी सप्तर्षीला प्रसन्न करण्या या जागी गंगा स्वतःस 7 भागात विभागी सप्तस्रोत त्याला म्हणती. तेथे ऋषींच्या आश्रमात दूर धृतराष्ट्र गांधारी विदूर गेले निघून आचरण्या तप कठोर संन्यास ग्रहण करून नारायण नारायण. तेथे त्रिकाळ करती स्नान विधीपूर्वक अग्निहोत्र करून चित्तास कामना रहित करून शांत चित्ते पाणी पिऊन राहती नारायण. भगवत धारणा आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन 6 इंद्रियांना विषयापासून खेचून त्रिगुण दोष नष्ट होती नारायण नारायण. अहंकाराला बुद्धीशी जोडले नंतर त्यास क्षेत्रज्ञ आत्म्यात लीन केले. क्षेत्रज्ञ आत्म्यास ब्रह्माशी एकरूप केले. इंद्रिये व मनाला आवरोनी इंद्रिये मन ताब्यात आणूनी विषयांना बाहेरच्या बाहेर परतवूनी गुणांच्या परिणामांना पूर्णतः मिटवूनी संन्यस्त झाले नारायण नारायण. येथे आलेल्या क्षेत्रज्ञ या शब्दाचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ आहे असे पहिल्या श्लोकात सांगितल्यावर भगवंत सांगतात, त्या सर्व शरीराच्या क्षेत्रांचा ज्ञाता मीच आहे आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ याचा भेद जाणणाऱ्यालाच ज्ञानी असे म्हणतात. भगवद्गीतेतील 13वा अध्याय याच विषयावर आहे. त्याचे नावच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असे आहे. माऊलींनी यावर 1170 ओव्या लिहिल्या आहेत. तसेच या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये स्वतः भगवंतच म्हणतात की अनेक ऋषी मुनींनी अनेक वैदिक ग्रंथात अनेक वेद मंत्रात ब्रह्मसूत्रांच्या पदामध्येही क्षेत्र क्षेत्रज्ञाचे वर्णन केले आहे. थोडक्यात हा विषय अथांग आहे, परंतु श्रीकृष्ण माऊलींनी एका श्लोकात आपली चिंता दूर केली आहे. अन्ये त्वेवमजानन्तश् श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. असे लोक ज्यांना आत्मस्वरूपाचे क्षेत्रज्ञाचे ज्ञान नाही ते सद्गुरूकडून आत्मस्वरूपाचे श्रवण करतात आणि या मृत्यूरूपी संसार सागरातून तरून जातात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. पुढे नारद मुनी म्हणतात, त्या सर्व कर्माच्या संन्यासात त्यांच्या या व्रतस्थ जीवनात वठलेल्या वृक्षासमान राहिलेल्या मार्गात तू विघ्न आणू नये. आजपासून 5व्या दिनी यज्ञाच्या दिव्य अग्नीनी या सर्वांचे देह भस्मसात होऊनी अनंतात विलीन होती. गार्यपत अग्नीने पतीचा देह जळेल. जेव्हा गांधारी हे पाहिल तेव्हा ती पती सहगमन करील अग्नीत प्रवेश करूनी. हे धर्मराजा, ते पाहून विदूर आश्चर्याने झाले हर्षित. वियोगामुळे झाले दुःखित त्वरित गेले तीर्थयात्रेसाठी नारायण नारायण. एवढे देवर्षी नारद बोलले तंबरू गंधर्वासह स्वर्गाकडे निघाले. उपदेश युधिष्ठिराने ऐकले शोकाचा त्याग करूनी. युधिष्ठिर अर्जुनाची वाट कैसी पाहती अपशकून कैसे तेव्हा घडती. काळजीने धर्म कैसे साशंक होती पाहू हे पुढल्या अध्यायी. श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे नैमिषीयोपाख्याने 13ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.
हरि ओम तत्सत.